मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आहोत वेंगुर्ल्यामध्ये. वेंगुर्ल्यामध्ये जे निवडणुकीची धामधूम चालू आहे त्याची आपण वृत्तांत घेत आहोत. आपण पोहोचलो आहोत वेंगुर्ला येथील भाजपच्या कार्यालयामध्ये आपण पोहोचलेलो आहे. त्या ठिकाणी आपण बातचीत करणार आहोत. भारतीय जनता पार्टीमध्ये शिस्तबद्ध असा प्रचार चालू आहे आणि त्या प्रचाराला प्रचार चालू असताना पक्षाने काही व्यूहरचना लावलेली आहे. त्याप्रमाणे निरीक्षक म्हणून या ठिकाणी जे आहे ते राजू राऊळ आहेत, ते प्रदेशचे सदस्य आहे, भाजप प्रदेशचे सदस्य आहेत. यांच्या देखरेखीखाली येथील यंत्रणा या ठिकाणी चालू आहे. त्याचप्रमाणे इथे खानोलकर आहेत, जे इथला हिशोब वगैरे या संदर्भात बघतात. निवडणूक म्हटले की त्याच्यात पडद्यामागे अनेक हात असतात, पडद्यामागे अनेक ताकद असते आणि ती ताकद बरचसं काम करत असते आणि त्यामुळे हे यश मिळत असतं. या संदर्भात आपण आज या दोघांशी आपण त्या निमित्ताने धावती आपण एक मुलाखत घेणार आहोत. खानोलकर, सांगा कसं काय वातावरण आहे? फार चांगलं वातावरण आहे. सगळे उमेदवार आपापल्या परीने पूर्ण ताकदीने आपापल्या प्रभागामध्ये काम करतायत. त्यामुळे मला खात्री आहे की 100% भाजपा, 100% भाजपा नक्की अंमलात येईल. इथे नक्कीच पुन्हा एकदा भाजप वेंगुर्ल्याच्या सत्तेत येईल. राजू राऊळ आपल्या सोबत आहेत निरीक्षक म्हणून, आणि बऱ्याचशा ठिकाणी अगदी गोवा असू देत, महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यात देखील राजू राऊळ पक्षाचे निष्ठेने, पक्षाच्या आदेशापोटी ते जात असतात. याही निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे निरीक्षक म्हणून जबाबदारी आहे. पाहूया ते तळ ठोकून आहेत या ठिकाणी. कशा पद्धतीची परिस्थिती आहे? खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी वेंगुर्ल्याचा हा बालेकिल्ला आहे. गेल्या अनेक वर्षात म्हणजे कायम भारतीय जनता पार्टी गेली 3 ते 4 टर्म मध्ये इथे आपल्या ताकदीवरून 2 नगरसेवक, कालची गेल्या वेळेला नगर अध्यक्ष, ही सगळी पदं आम्हाला दिली आहेत लोकांनी. ही पदं देण्याचं कारण काय, तर आज तुम्ही जर बघितलं असेल एक 10 वर्षापूर्वीचं वेंगुर्ला आणि आताचं जे वेंगुर्ला आहे त्यात अनेक फरक आहे. म्हणजे आज पूर्ण जगातलं म्हटल्यानंतर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर भारतातले वेगवेगळे महापौर असून दे, वेगवेगळ्या हे असून दे, तर कशा पद्धतीने म्युन्सिपाल्टी रन होते हे दाखवण्यासाठी वेंगुर्ल्यामध्ये लोकांना पाठवलं जातं. अभ्यास वर्गासाठी वेंगुर्ला लोक येतात, महापौरांनी येतात. आपण जर पाहिलं असेल वेंगुर्ल्याचं मच्छी मार्केट असून दे, आज मच्छी मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठेही असा वास येणार नाही किंवा काही वाटणार नाही. म्हणजे एक आधुनिक मच्छी मार्केट. इथे नाट्यकरण होतं, ते नाट्य कला केंद्र झालं. म्हणजे वेगवेगळ्या विषयामध्ये कुठचाही असा विषय नाहीये जो वेंगुर्ला नगरपंचायतीमध्ये, म्हणजे आज कचऱ्याचा जो घनकचऱ्याचा विषय आहे, आज कचऱ्याचा जो विषय आहे तो पूर्ण कशा पद्धतीने स्वच्छ भारत स्वच्छ अभियान हा जर राबवायचा असेल तर स्वच्छ भारत स्वच्छ अभियान राबवणाऱ्या सगळ्या लोकांना इथे पाठवलं जातं. आणि त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की आम्ही केलेला विकास, हा विकास लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. लोकांनी 4-5 वर्षापूर्वीच विचार केलेला आहे की ह्या वेळेला आम्हाला भारतीय जनता पार्टीचा ते नगर अध्यक्ष आणि 20 नगरसेवक बसवतील, आणि ह्या पद्धतीने आमचं काम चाललेलं आहे. आम्ही कुठेही हवेत नाही आहोत. आम्हाला एवढं माहिती आहे, आम्ही एकदम सूक्ष्म हे करतो. आम्हाला आमचा जो उमेदवार आहे त्याला प्रत्येकाची घरं माहिती आहेत. आमच्या नगराध्यक्षांना प्रत्येकाची घरं माहिती आहेत. स्वतः लोक नावाने ओळखतात. एवढा चांगला संपर्क गेली 5 वर्ष आमच्या नगराध्यक्षांनी आणि सगळ्यांनी ठेवला असल्यामुळे यावेळेला आम्हाला ही निवडणूक तशी सोपी आहे. पण आम्ही कुठचीच निवडणूक, म्हणजे मोदी साहेब सांगतात आमचे की कुठचीच निवडणूक ही सोपी नसते, काय त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल, बिहार असून दे की कुठच्याही भागात असून दे, मोदी असून देत की आमचे अमित शहा असून दे, ह्या ज्या पद्धतीने कष्ट करतात त्याच पद्धतीने कष्ट इथला सगळ्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करतो. आणि या कार्यकर्त्याच्या जीवावर ही निवडणूक आम्ही जिंकणार हे आम्हाला पूर्ण हे आहे. निश्चित त्यांचं म्हणणं कार्यकर्त्याच्या जीवावरती ही निवडणूक आपण जिंकणार असा विश्वास आहे. त्याचबरोबर मला एक मंत्री नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांचा जिल्ह्यावरती वरद असतायत, इथले सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांचा पण या भागामध्ये कसा काय प्रचाराची यंत्रणेमध्ये सहभाग असणार आहे? जर ह्याच्या पूर्वीची जी निवडणूक होती 5 वर्षापूर्वीची, त्यावेळेला रवींद्र चव्हाण साहेब म्हणजे सातत्याने गेली 10-15 वर्ष चव्हाण साहेब ह्या मतदारसंघात, वेंगुर्ला मतदारसंघात, ते आपल्या स्वतःचा मतदारसंघ आहे त्या पद्धतीने ते लक्ष देतात. आणि त्याच्यामुळेच गेल्या वेळेला नगराध्यक्ष आणि नगरसेवक आमच्या आले. त्याचप्रमाणे आता पालकमंत्री सुद्धा ज्या पद्धतीने ते काम करतायत, म्हणजे जरा सुद्धा असे कुठे बसत नाहीयेत. वारंवार ते मला वाटतं या वेंगुर्ल्याच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये
आतापर्यंत त्याची 7-8 राऊंड झालेत. कालही त्यांनी खळा बैठका घेतल्यात, वेगळ्या पद्धतीची बैठका होती, कुठेही भाषणबाजी नव्हती, लोकांच्या समस्या ऐकायच्या आणि त्या पूर्ण करायच्या. पण काल एक बरं काय वाटलं, आम्ही 5 प्रभागात मी त्यांच्याबरोबर होतो, तर 90% ठिकाणी लोक समाधानी दिसलेत. फक्त एकच ठिकाणी त्याचा जो भाग आहे तिथली काही समस्या होती ती लोकांनी सांगितली, पण सगळ्या ठिकाणी लोक समाधानी आमच्यावर आहेत. आणि त्यामुळे पालकमंत्री असून दे, रवींद्र चव्हाण असून दे, हे फार मेहनतीने काम करतात. नारायणराव राणेंना आमचा आशीर्वाद आहेच. आणि जी आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जर वेंगुर्ला म्हटल्यानंतर ते आपलंच म्हणतात, ह्या सगळ्या असल्यामुळे आम्हाला ही निवडणूक फार सोपी होणार आहे. नक्की तुम्ही प्रभाग वाईज की वार्ड वाईज फिरताय, मगाशी म्हटलं साहेबांच्या दौऱ्याबरोबर होता तुम्ही, कसं काय वातावरण आहे की म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये कसं काय चैतन्य आहे? पूर्ण कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे. सगळे कार्यकर्ते बाहेर पडलेले आहेत. म्हणजे आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही एक कुटुंब म्हणून मानतो आणि त्याचा ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला दिसतो. कारण ह्या वेळेलाही शेवटी उमेदवार म्हटल्यानंतर प्रत्येकाला इच्छा असते की आपल्याला पण उमेदवारी मिळावी. त्यामुळे आमच्या या पूर्ण प्रभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 2-2, 3-3, 4-4 उमेदवारांनी अर्ज भरलेला. पण आज आमच्याकडे कुठेच बंडखोरी न होता ज्या लोकांनी अर्ज भरलेला त्यांनी पाठी घेऊन आणि एकच नगरसेवक देता येतील, पण त्या सगळ्या अर्जाच्या ज्या लोकांनी जे आमचे हे होते ते सगळेजण एकदम घरोब्यासारखे काम करतायत. त्यामुळे हा कुटुंबाचा पक्ष आहे आणि आम्ही कुटुंबाच्या जीवावरच हा पक्ष नेतो आहोत. आणि भारतीय जनता पार्टी कौटुंबिक नातं असल्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आमचा एकही कार्यकर्ता, तुम्ही कुठेही जा, तुम्हाला असं कुठेच हे वाटणार नाही की कुठेतरी दुफई आहे, हे फई आहे. अशा एकत्रपणाने काम करण्याचा चालू आहे. हे होते राजू राऊळ, पालकमंत्री नितेश राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे यांच्या वरदहस्ताने या ठिकाणची निवडणूक भाजपा जिंकेल. त्याचबरोबर कार्यकर्त्यांवरती विश्वास टाकून ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे कार्यकर्ते ही निवडणूक जिंकून आणतील असा त्यांनी विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे. भारतीय जनता पार्टीकडून ही निवडणूक जिंकून आणण्यासाठी प्रचंड परिमाणामध्ये प्रयत्न केले जात आहेत.